Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Exodus 14 verse 14, निर्गमाचा 14वा अध्याय 14व वचन, the Lord will fight for you परमेश्वर तुझ्या बाजूने तुझ्या वतीने लढेल and you shall hold your peace. आणि तू उगा म्हणजे शांत राहशील. What a joy if somebody is fighting for you. जर कोणीतरी तुझ्या वतीने लढत असेल तर तो किती मोठा आनंद आहे. What a joy if somebody is speaking on your behalf. जर कोणीतरी तुझ्या वतीनं तुझ्यासाठी तुझ्या बाजूनं बोलत असेल तर तो किती मोठा आनंद असतो. What a joy if somebody is walking before you. कोणीतरी जर तुझ्या अगोदर तुझ्यासाठी पूर्व तयारी करून चालत असेल तर तो किती आनंद आहे. What a joy if somebody says, don't worry, I will take care, I will handle. कोणीतरी जर तुझ्या पाठीवर हात ठेवून म्हटलं की तू काळजी करू नकोस, मी आहे, मी सगळं बघून घेतो, तर ते ऐकणं असं असणं किती आनंद आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now we all agree आता आपल्या सगळ्यांचं सहमत आहे that life brings challenges. की आयुष्य आपल्याला नेहमी काही ना काही आव्हान घेऊन येतं. Everyone goes through challenges of life and crisis. प्रत्येक जण आयुष्याच्या संघर्षांमधनं आणि आव्हानांमधनं जातो. आयुष्यात हे कुणालाही सुटलेलं नाही. Somehow life manages to bring difficult problems. आणि कसं तरी करून आयुष्य आपल्यावरती काही ना काही अडचणीनं भरलेल्या समस्या घेऊन येतच. And that causes untold sufferings and struggles. आणि त्यामुळे अवर्णनीय त्रास आणि अवर्णनीय संघर्ष, डोक्याला हात मारायची पाळी असे उभे राहतात. How you meet your challenges makes all the difference between the promise of success and the specter of failure. आलेल्या आव्हानांना तुम्ही कसं तोंड देणार आहात हे तुमच्यावर आहे. यश का अपयश, कुठल्या दृष्टिकोनातनं त्याकडे तुम्ही बघणार आहात हे तुमच्यावर आहे. It's a demanding situation. आव्हान म्हणजे मागणी करणारी परिस्थिती असते की आम्हाला आता असं हवं म्हणजे हवं. A challenge is a problem that is way beyond you. आव्हान म्हणजे एक अशी समस्या असते की जी आपल्याला सोडवता येणार नाही, ती आपल्या कुवती पलीकडे आहे. A problem that gives you sleepless nights. अशी समस्या की जी आपली रात्रीची झोप उडवते. A problem that causes you depression. अशी समस्या जी आपल्याला डिप्रेशन म्हणजे नैराश्यात नेते. It is an opposition that does not allow you to live in peace. असा एक विरोध की जो आपल्याला शांतीनं जगूच देत नाही. It's a mental torture. आणि मानसिक छळ होत राहतो. It does not go away. जातच नाही ती गोष्ट डोक्यातनं, मनातनं, जीवातनं. It's troubling you every day. आणि रोज त्रास होत राहतो तुला. And so you don't know what to do. आणि मग तुला कळत नाही काय करायचं. At such a time, अशा वेळेला you have to turn to God. तुम्हाला देवाकडे यावंच लागेल. You have to pray. तुम्हाला प्रार्थना करावीच लागेल. Otherwise you will die. नाही तर मराल तुम्ही त्या सगळ्यामध्ये. If you turn to God, your funeral, you are making it ready with your own hands. तुम्ही जर देवाकडे वळला नाही तर तुम्ही स्वतःची मयत स्वतःच्या हाताने तयार करताय बर का. Yes. In life there are many ups and many downs. आयुष्यामध्ये अनेक चढ आणि अनेक उतार असतात. There are many highs and many lows. आयुष्यामध्ये अनेक वरच्या परिस्थिती तर खालच्याही परिस्थिती असतात. And life is a fact. Life is not a fiction. आणि आयुष्य व जीवन वास्तविकता, ही परिकथा नाही, ही दंतकथा नाही. Life is not a dream. It is reality. आयुष्य स्वप्न नाहीये, हे खरं आयुष्य आहे, ही वास्तविकता आहे. There is no perfect script written for life. आणि आयुष्यासाठी परिपूर्ण स्क्रिप्ट म्हणजे लिखाण झालेलं नाहीये. Only God has written the फक्त script. देवानेच आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. But on this earth, या भूतलावर nothing is perfect. काही परिपूर्ण नाही ना, खामी अर्धवटपणा सगळ्यात आहे. Only when you look to God, फक्त जेव्हा आपण देवाकडे बघतो ना, God can bring perfection out of the imperfection. तेव्हा देव त्या अपरिपूर्णतेमधून परिपूर्णता बाहेर काढू शकतो. No matter what you're going through right now, आणि मग सध्याला तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, don't give up. अजिबात हार नाही मानायची. Whatever challenge you are facing in life, काहीही आव्हान जरी आयुष्यामध्ये आलेलं असेल आणि तोंड देत असाल तरी हातपाय गाळू नका. know one thing. एक गोष्ट जाणा, If God is with you, जर देव तुझ्या सोबत आहे that problem is temporary. तर ती समस्या तात्पुरती आहे, ती आज नाही उद्या जाणार आहे. It has its expiry date when you know God. आणि तुला जर देव ठाऊक आहे तर तुझ्या आलेल्या समस्येला एक एक्सपायरी तारीख आहे, त्या तारखेला ती जाणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If you look to God, जर तुम्ही देवाकडे पाहिलं it will come to pass तर ते घडून येईल. in the fullness of time. अगदी काळाच्या परिपूर्णतेमध्ये God will remove you from that dungeon. देव तुला त्या दलदलीतनं बाहेर काढेल. Yes. आमेन.
I promise you, He will remove you. मी तुम्हा लोकांना वचन देतो, देव त्या दलदलीतनं तुम्हाला बाहेर काढेल. Realize this fact that you have a strong God. पण ही सुद्धा वास्तविकता जाणा की तुझा देव फार बलवान आहे. He is a strong God. आपला देव फार बलवान आहे, ही वास्तविकता समजा. And He is capable of handling whatever comes your way. आणि हा देव तुमच्या मार्गात जे काही येतं त्या सगळ्याला हाताळायला समर्थ आहे, हे समजा, हे शिका, हे जाणा. Bible says बायबल म्हणतं ना in Psalm 45 verse 6, स्तोत्रसंहिता 45:6 God is with you. परमेश्वर तुझ्या सोबत आहे And that's why you will not fail. म्हणून तू अपयशी होणार नाही. God will help you at the break of the day. परमेश्वर तुला सहाय्य करेल. पहाट होईल ना, पहाट त्याच वेळेला. Praise God. दिवस उजाडायला लागला की देव सहाय्य करेल. Jesus said येशू बोलले in ना Matthew 28 verse 20, मत्थ्याचा 28वा अध्याय 20वा वचन, Lo, I am with you till the end of ages. पहा या काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. I will not leave you, I will not मी forsake तुम्हाला you. सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, असे येशूंचे शब्द आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He is telling every generation येशू तर प्रत्येक पिढीला सांगतायत that is born for them. की येशू त्यांच्याचसाठी जन्माला आले. He came for them. येशू त्यांच्याचसाठी आले. He is telling every person in the whole world. अख्ख्या जगातल्या प्रत्येक माणसाला येशू असं सांगतायत की मी तुझ्यासाठी आलोय. Praise God. देवाला धन्यवाद.